नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बॉल ढकलला की तो का फिरतो? पाणी गरम केले की ती का उकळते? किंवा विजेमुळे आपल्या घरात दिवे कसे लागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कोण देतं? तर जे काही अजैविक शास्त्र, ज्याला आपण भौतिक विज्ञान असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आज आपण अजैविक शास्त्राचे अद्भुत जग समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजैविक शास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो रे, फिजिकल सायन्स असेही म्हणतो, ह्यामध्ये काय केला जातो रे, निर्जीव गोष्टींचा अभ्यास करणारी ही काय आहे रे, विज्ञानाची एक शाखा आहे. काय आहे बघा, निर्जीव गोष्टींचा अभ्यास करणारी शाखा, अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये द्रव्य म्हणजेच मॅटर, ऊर्जा, बल आणि गती यांचा काय केला जातो रे, अभ्यास केला जातो. आता जे काही अजैविक शास्त्र आहेत, याचे मुख्यतः दोन भाग असतात. त्यामध्ये पहिल्यांदा आहे भौतिक शास्त्र. काय आहे बघा, भौतिक शास्त्र, त्याला आपण फिजिक्स असेही म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, जे काही भौतिक शास्त्र म्हणजेच काय, फिजिक्स असेही म्हणतो. त्यानंतर जी काही दुसरी शाखा आहे ती काय आहे बघा, रसायनशास्त्र. काय आहे, रसायन शास्त्र, आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये केमिस्ट्री असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही भौतिक शास्त्र आहे, ह्या भौतिक शास्त्रामध्ये काय केलं जातं रे, बल, गती, ऊर्जा, प्रकाश आणि आवाज यांचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. बल, गती, ऊर्जा, प्रकाश, आवाज यांचा काय केला जातो रे, अभ्यास केला जातो. बघा, जेव्हा सायकल रस्त्यावर चालते तेव्हा बल आणि गती कशी कार्य करतात हे आपल्याला भौतिकशास्त्र सांगतं. तर विद्यार्थी मित्रांनो, रसायनशास्त्र म्हणजेच काय, की रसायनशास्त्रामध्ये पदार्थाची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा काय केला जातो रे, अभ्यास केला जातो. लक्षात आलं का? तर बघा, ह्यामध्ये पदार्थाची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच बघा, आपल्या दररोजच्या जीवनातील उदाहरण काय आहे बघा, जे काही दुधाचे काय होतं रे, दह्यात रूपांतर होते, हे काय आहे रे, हे रासायनिक बदलाचे उदाहरण आहे. म्हणजेच इथं काय आहे रे, रसायनशास्त्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात हे सर्वत्र काय आहे रे, भौतिकशास्त्र आहे, त्यासोबतच रसायनशास्त्र आहे. विजेमुळे आपल्या घरात काय होतात रे, दिवे लागतात आणि आपले उपकरणं चालतात. त्यासोबतच वाहने चालतात, कारण त्यामध्ये बल आणि गतीचे नियम कार्य करतात. अन्न शिजवताना उष्णता आणि रासायनिक बदल होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही अजैविक शास्त्र आहे, यामुळे आपल्याला जग कसे कार्य करते हे समजते आणि तंत्रज्ञानाचा विकास होतो. वीज, मोबाईल, संगणक आणि उपग्रह हे सर्व काय आहेत रे, भौतिक विज्ञानामुळे शक्य झालेले आहेत. रॉकेट आणि उपग्रह अंतराळात पाठवणे हे देखील भौतिक विज्ञानाच्या तत्वांवर आधारित आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, भौतिक विज्ञानामुळे आपण निर्जीव जग समजू शकतो. यामुळंच नवीन तंत्रज्ञानाचा विकास होतो. म्हणून विज्ञान शिकत राहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी लेक्चरवालीवर. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. जर तुम्हाला ह्या अजैविक शास्त्राचे जे काही फिजिकल सायन्स ह्यामध्ये इंग्लिशमधील लेक्चर हवे असतील तर मराठी लेक्चरवालीवर तेही उपलब्ध आहेत. एकदा मराठी लेक्चरवालीला नक्की भेट द्या आणि दोन्हीही गोष्टी तुम्ही समजून घ्या.